आसिफ आणि बॉलिंग ट्रॅकवर श्रीराम वॉरियर्स संघाकडून वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पहिले पॉवर प्लेचे षटक हाताळत आहेत अभि दायगुडे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच SK रॉयल्स वर्सेस दिव्यांश फायटर यांमध्ये झालेल्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच विजय मोहिते यांना ट्रॉफी देतील ते तुषार वाघ, आमचे KTPL चे मालक. सुंदर असा फटका, परंतु कव्हरच्या हातामध्ये पहिला चेंडू आणि पहिला हादरा विजय माने यांच्या स्वरूपात. आणि श्रीराम वॉरियर संघाचे सेलिब्रेशन या ठिकाणी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देताना तुषार वाघ विजय मोहिते यांना. सुंदर अशी फटकेबाजी केली होती, 3 षटकार मारले होते. पहिल्या चेंडूवरती मिळालेली ही विकेट विजय माने यांच्या स्वरूपात. त्यांची जागा घेण्यासाठी विजय माने यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत समीर गाडवे. पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवरती आलेली ही विकेट अभि दायगुडे यांनी दिलेला हा हादरा. पुढील चेंडू अभि दायगुडे यांचा सामना करतील समीर. सुंदर असा फटका पाहूया, यावरती कोणताही बळी नाही आणि 1 धाव पडून पूर्ण. पहिल्यांदा संघाचे संघ मालक स्ट्राईक वरती या ओव्हरमध्ये आसिफ. सुंदर असा आसिफच्या बॅटमधून फटका आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. सुंदर असा फटका आसिफ यांचा. फुलचा चेंडू अभियान फटकाराचा चेंडू आणि सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला आसिफ काजी यांच्या बॅटमधून. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा पुरेपूर असा फायदा घेताना निश्चितच पहिल्या बॉलवरती अभि दायगुडे यांनी 1 विकेट मिळवली होती, परंतु आसिफ यांनी 1 षटकार आणि 1 चौकार मारून संघाची धावसंख्या 10च्या वरती नेलेली आहे. पाहावं लागेल पुढील चेंडू. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू मिस झालेले आहेत मोठा फटका मारण्याच्या नादात. पुढील चेंडू अभि दायगुडे यांचा. पुढील चेंडू अभि यांचा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया आसिफ काय करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, परंतु काही समजू शकलेले नाहीत. एका षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11. 1 बाद 11.
पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत सौरभ बोडरे, ज्यांनी मागील मॅचमध्ये हॅट्रिक घेतली होती. सौरभ बोडरे उर्फ डंप्या. वैयक्तिक पहिल्या आणि पॉवर प्लेचे दुसरं षटक घेऊन येत आहेत सौरभ बोडरे. खूपच लांब असा रनअप त्यांचा 30 यार्ड वरून पळत येताना. पाहूयात काय करतायत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि मारलेला आहे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते आपल्याला राहुल ठोंबरे यांच्याकडून. या चेंडूवरती आलेले आहेत 2 धावा. संघाची धावसंख्या जाते 13च्या घरात. स्ट्राइक वरती आलेले आहेत समीर गाडवे. पाहूयात पॉवर प्लेच्या या षटकामध्ये किती धावा जमवत आहेत. पुढील चेंडू सौरभ यांचं, सामना करतील समीर. प्लॅन मिस. सुंदर असा चेंडू सौरभ बोडरे यांचा. पुढील चेंडू सौरभ यांचा, सामना करतील समीर. सुंदर असा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला फटका. पाहूया यावरती किती धावा देत आहेत. या 4 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. पुढील होणारा सामना टायगर 11 वर्सेस थंडरबर्ड. दोन्ही संघाच्या संघनायकांनी जबाबदारी घ्यायची की आपले नाणेफेक करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क करायचा आहे. टायगर 11 वर्सेस थंडरबर्ड. दोन्ही संघाचे कर्णधार पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. पुढील चेंडू सौरभ यांचा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळतं आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. या षटकामध्ये पहिल्यांदाच सौरभ यांचा सामना करतील आसिफ. सुंदर अशी फटकेबाजी केली होती आसिफ यांनी. 1 षटकार आणि 1 चौकार मारला होता आसिफ यांनी. पाहूया आता सौरभ बोडरे यांच्यावरती काय आक्रमण करतायत. सौरभ बोडरे सुद्धा तितकेच उत्कृष्ट असे गोलंदाज. पाहूयात पुढील चेंडू सौरभ यांचा. सुंदर असा चेंडू. बॅटीची एज आणि अभि दायगुडे यांनी पकडलेला हा विकेटच्या पाठीमागे कॅच. या ठिकाणी आलेले आहेत दुसरी विकेट. आसिफ 11 संघाला लागलेला दुसरा झटका. विजय माने पाठोपाठ आता ओपनिंगला आलेले होते आसिफ, ते सुद्धा पॅव्हलियनकडे त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत प्रवीण डॉक्टर. सुंदर असं षटक हाताळताना सौरभ बोडरे. सामना करतील डॉक्टर. निर्धाव असा चेंडू. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. 2 ओव्हरीनंतर आसिफ 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोच 18 या धावसंख्येवरती. पॉवर प्ले नंतर स्कोअर झालेला आहे 18 आसिफ 11 संघाचा. सौरभ बोडरे यांनी आपल्या या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या.
तर होणारा सामना टायगर 11 वर्सेस थंडरबर्ड. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची की आपला नाणेफेक करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क करायचा आहे. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत राहुल ठोंबरे. त्यांचा सामना करतील समीर गाढवे आसिफ 11 संघाकडून. राहुल यांचा चेंडू, सामना करतील समीर गाढवे. सुंदर असा फटका थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी एक धाव पडून पूर्ण. खूपच सेफ मध्ये डॉक्टर प्रवीण दायगुडे क्रीजच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. पुढील चेंडू राहुल यांचा, सामना करतील डॉक्टर. आणि हा येतोय नो चेंडू आणि यावरती खूपच दूर असा हा षटकार. डॉक्टर प्रवीण दायगुडे यांच्यासाठी पारितोषिक लागलेलं आहे. प्रत्येक षटकारास 101 रुपया सँडी पोलीस यांच्याकडून. फ्रीटचा चेंडू, परंतु काही मोठा फटका मारू शकलेले नाहीत डॉक्टर यांना प्रत्येक षटकारास 101 रुपया सँडी पोलीस यांच्याकडून. याची डॉक्टर यांनी नोंद घ्यायची. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू राहुल यांचा, सामना करतील डॉक्टर. सुंदर असा फटका कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरला गेलेला हा चेंडू. पाहूया यावरती किती धावा येत आहेत. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला डॉक्टर प्रवीण दायगुडे यांच्याकडून. आपला एक्सपिरियन्स पणाला लावत असताना डॉक्टर प्रवीण दायगुडे आपल्या संघासाठी. पुढील चेंडू राहुल यांचा, सामना करतील डॉक्टर. पुन्हा एकदा कव्हर्सला मारलेला चेंडू, बॉल जातोय गॅपमध्ये आणि हा एक धाव. या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड, रनआउटची संधी होती परंतु राहुल ठोंबरे गॅदर करू शकलेले नाहीत बॉल. या ठिकाणी येत आहेत 2 धावा. संघाची धावसंख्या जाते 2 ने पुढे. संघाची धावसंख्या होते 32. 2 बाद 32. पुढील चेंडू ठोंबरे यांचा. सुंदर असा चेंडू, काही समजू शकलेलं नाही डॉक्टर. मिस झालेले आहेत. यावरती निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर. पुढील चेंडू राहुल यांचा, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया डॉक्टर प्रवीण दायगुडे या बॉलवरती काय करतात. वाईड चेंडू, दिशा खराब, अतिरिक्त धावेची भर संघाच्या धावसंख्येमध्ये. संघाची धावसंख्या येते 33 या धावसंख्येवरती. राहुल यांचे 2 अतिरिक्त चेंडू या ओव्हरीमध्ये, एक नो बॉल आणि एक वाईड. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि सौरभ बोडरे यांच्या इथून बॉल जातोय 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरीनंतर आसिफ 11 संघाची धावसंख्या 37.
गालिब काजी पॅव्हलियनकडे लक्ष द्यायचं आहे. टायगर 11 वर्सेस थंडरबर्ड आपली नाणेफेक करण्यात येत आहे. लवकरात लवकर पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. टायगर 11 वर्सेस थंडरबर्ड या संघाची नाणेफेक करत आहेत डॉक्टर चेतन. वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत अभि दायगुडे. लाईन खराब, हा येतोय वाईड चेंडू. आत्ताच्या मॅचची नाणेफेक जिंकलेली आहे थंडरबर्ड संघाने. पुन्हा एकदा वाईड चेंडू. चला पुढील होणारा सामना टायगर 11 वर्सेस थंडरबर्ड आणि टायगर 11 आपला निर्णय कळवायचा आहे. 40 धावा, एक बॉल. संघाची धावसंख्या 40. चौथी ओव्हर चालू. अभि दायगुडे यांची सामना करतील प्रवीण डॉक्टर. शेवटचे 11 चेंडू बाकी. सुंदर असा फटका एक्स्ट्रा कव्हरला आणि पाहूया या ठिकाणी किती धावा येत आहेत. आणि हा पंचांचा इशारा 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44च्या घरात. माझाही ऑफ आहे. सुरुवातीच्या 2 धक्क्यांनंतर आसिफ 11 कुठेतरी सावरताना दिसते. आसिफ 11चा स्कोर झालेला आहे 44. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 विकेट होत्या, त्यानंतर कोणतीही विकेट नाहीये. डॉक्टर आणि समीर गाडवे यांची पार्टनरशिप होताना दिसते. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू या ठिकाणी मिसफिल्ड कुमार जानकर यांची आणि या ठिकाणी येत आहेत पुन्हा एकदा 4 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 48 या धावसंख्येवरती. लागोपाठचे 2 चौकार डॉक्टर प्रवीण यांच्या बॅटमधून अभि दायगुडे यांच्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती 11 धावा अभि यांना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना अभि दायगुडे. पुढील चेंडू डॉक्टर प्रवीण यांना. सुंदर असा फटका, बॅट खाली बॉल आणि चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय षटकार. सुंदर असा फटका डॉक्टर प्रवीण दायगुडे यांच्या बॅटमधून. खूपच महागडा असे षटक चालू असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 या धावसंख्येवरती. चला बॉल द्यायचा आहे लाईनमॅन.
टायगर 11 आपला निर्णय कळवायचा आहे. पुढील होणारा सामना टायगर 11 वर्सेस थंडरबर्ड. डॉक्टर यांच्या प्रत्येक षटकारावरती सँडी पोलीस यांच्याकडून 101 रुपये त्यातला षटकार आलेला आहे आणि हा दुसरा षटकार सुद्धा गेलेला आहे. लागोपाठचे 2 षटकार. सँडी पोलीस 202 रुपये आपल्या खात्यामध्ये. डॉक्टर यांना 202 रुपये द्यावे लागतील. अजून देखील 7 चेंडू बाकी. डॉक्टर यांना अजूनही षटकार मारायची संधी. संघाची धावसंख्या 60. पुढील चेंडू अभियानचा शेवटचा चेंडू या ओव्हरमधील. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न परंतु एज आणि हे ते विकेट. डॉक्टर प्रवीण दायगुडे. संघाची धावसंख्या 4 ओव्हर 60. खूपच महागडा असं षटक. या षटकामध्ये 23 धावा आल्या. स्ट्राईकवर आलेले आहेत अजय चव्हाण. सामना करतील सुदर्शन यांचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल करताना कप्तान अभि दायगुडे. सुदर्शन यांचा पुढील चेंडू काही समजू शकले नाहीत आणि या ठिकाणी ओव्हर थ्रो आणि पाहूयात यावरती किती धावा काढतायत. बाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 62. 3 विकेट 62. पुढील चेंडू सुदर्शन यांचा. सामना करतील समीर गाडवे. पॉइंटला मारण्याचा प्रयत्न परंतु प्ले आणि मिस काही समजू शकलेले नाहीत. बॉल जातोय कीपर अभि यांच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. डॉट चेंडू. पुढील चेंडू सुदर्शन यांचा. सामना करतील समीर गाडवे. पुन्हा एकदा दूरवर मारायचा प्रयत्न परंतु बॅटची आतील एज लागून चेंडू जातोय फाईन लेगला. तिथे येत आहेत 2 धावा. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. पुढील चेंडू सुदर्शन यांचा. सामना करतील समीर गाडवे आणि पुन्हा एकदा हवेमध्ये गेलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा पळून पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 66 धावा. शेवटचा चेंडू या षटकामधील या इनिंग मधील शेवटचा चेंडू. पाहूया समीर गाडवे काय करतायत. सुंदर असा फटका पॉइंटला मारलेला आहे. भैयाने सोडलेला बॉल आणि बॉल सुंदर असा बॅकअप उमेश यांचं. परंतु ओव्हर थ्रो इथे सौरभ बोडरे यांचं पुन्हा एकदा थ्रो आणि येते विकेट.
आत्ताच्या 2 धावा. श्रीराम वॉरियर संघाला 69 धावांची गरज 30 चेंडूंमध्ये. पुढील होणारा सामना टायगर 11 वर्सेस थंडरबर्ड. टायगर 11 आपला निर्णय कळवायचा आहे पॅव्हेलियनशी. पुढील होणारा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना. यानंतर एक लहान मुलांची मॅच होईल. टायगर 11 आपला निर्णय कळवायचा आहे. संजय चव्हाण. संजय चव्हाण आपण संपर्क साधायचा पॅव्हलियनशी. झालं, नवीन संपलं बॉल. चला, पंच सामना चालू करायचा आहे. यानंतर आपल्याला अजूनही एक मॅच खेळवायची आणि एक लहान मुलांची मॅच पण असेल. टायगर 11 आपला निर्णय कळवायचा आहे. श्रीराम वॉरियर संघाला 30 चेंडू आणि 69 धावांचं लक्ष्य. अभिदाय गुडे यांना जुना बॉल, याच्या आधीच्या मॅचचा जुना बॉल कलेक्ट करायचा आहे. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत विजय माने, सोन्या माने. त्यांचा सामना करतील अभिदाय गुडे. पहिला चेंडू, नजर सेट करताना अभिदाय गुडे बॉलवरती. तुम्ही पुढील चेंडू,
पुढील चेंडू वाईड चेंडू आणि यावरती पाहूया किती धावा येत आहेत. बॉल जातोय सीमारेषेकडे. यावरती पाहूया दोन्ही फिल्डरच्या मधून बॉल जातोय चौकार. वाईड +4. पुढील चेंडू विजय माने यांचा सामना करतील आकाश वाघ. सुंदर असा चेंडू, फास्ट अँड फ्युरियस, काही समजू शकलेले नाहीत आकाश वाघ. निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या 6. 5 अतिरिक्त धावा मागील चेंडूवरती आल्या होत्या. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू उत्कृष्ट असा पिक केलेला आहे आणि हा येतोय वन बाउन्स चौकार. चेंडू जातोय सीमारेषे पार. हा येतोय चौकार. बॉल इकडे मागे समाज मंदिराच्या वरती पडू. नवीन चेंडू पुरवायचे. नवीन चेंडू सगळे दिलेले आहेत. नवीन चेंडू कुठे असतील ते पाहायचे थोडस. चला नवीन चेंडू टाकायचा आहे. चला नवीन बॉल टाकायचा आतमध्ये. तो आत्ताचा बॉल इकडे टाकायचा पॅव्हलियनकडे. अजय चव्हाण. बॉल इकडे टाकायचा आहे. बरोबर ठीक आहे. जुने बॉल तिथे गालिब पैसे आहेत. यावरती एक धाव. संघाची धावसंख्या 11. एक ओव्हरीनंतर संघाची धावसंख्या 12. पॉवर प्लेचं दुसरे षटक घेऊन येत आहेत समीर गाडवे. त्यांचा सामना करतील अभिदाय गुडे. 69 धावांचा पाठलाग करताना श्रीराम वॉरियर संघ. पुढील चेंडू समीर गाडवे यांचा सामना करतील अभिदाय गुडे. स्टेप आउट करून मारलेला फटका कव्हर्सला आणि हा येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 18 या धावसंख्येवरती. पहिल्याच चेंडूवरती आलेला मोठा फटका. कुठेतरी मोठी ओव्हर येऊ शकते पॉवर प्लेची.
पुढील चेंडू समीर यांचा, पाहूया कमबॅक करतायत का की अभि दायगुडे ही मोठी ओव्हर बनवत आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि हा चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार, येतोय चौकार. 2 चेंडूंमध्ये 10 धावा आलेल्या आहेत दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये. अशीच फटकेबाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक. पुढील चेंडू यांचा, सामना करतील अभि दायगुडे. 2 चेंडू 10 धावा. हॅलो, माईक चेक. हॅलो, माईक चेक. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बसलेला हा श्रीराम वॉरियर संघाला पहिला धक्का आकाश वाघ यांच्या स्वरूपात. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत सौरभ बोडरे. कुठेतरी अभि दायगुडे यांना नॉन स्ट्राईक एंडला साथ द्यावी लागेल. माईक. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आणि पुन्हा एकदा येतोय 4. अभि दायगुडे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवरती. हॅलो. पुढील चेंडू समीर यांचा, सामना करतील अभि. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु निर्धाव असा चेंडू येतोय. बॉडी लाईन वरती चेंडू, डॉट चेंडू. पॉवर प्लेतील शेवटचा चेंडू, पाहूया अभि दायगुडे आपल्या संघासाठी काय करतायत. वाईड चेंडू, अतिरिक्त स्वरूपात अजून एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेतील शेवटचा चेंडू समीर गाडवे यांचा. सुंदर असा चेंडू आणि तितकीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. यावरती एक सिंगल. पॉवर प्ले नंतर संघाची धावसंख्या होती 29. एकोणतीस धावा धावफलकावरती. 18 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज अजूनही. सुंदर असा फटका आणि
लॉंग ऑनच्या डोक्यावरून जातोय हा चौका षटकार. पहिला चेंडू विजय माने यांचा सीमारेषे पार. संघाची धावसंख्या 35. अभि दायगुडे यांची विकेट खूपच इम्पॉर्टंट अशी विकेट असेल RCB 11 संघाला. कुठेतरी अभि दायगुडे यांची विकेट घ्यावी लागेल तेव्हा कुठे कमबॅक होऊ शकतो. राहिलेले 17 बॉल अभि दायगुडे उभे राहिले तर निश्चितच ते त्यांच्या टीमला विजयापर्यंत घेऊन जातील. 17 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. बाराचा रन रेट हवा आहे रिक्वायर्ड. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट केलेले आहे एका षटकारानंतर. 12चा रिक्वायर्ड रन रेट असेल. धावसंख्या झालेली आहे 36. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन पाहायला मिळते आपल्याला. फाईन लेग सर्कलमध्ये घेतलेला आहे. पुढील चेंडू सोन्या माने यांचा सामना करतील सौरभ बोडरे. सुंदर असा चेंडू पॉइंटला मारलेला आहे. तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या क्षेत्रात अजय चव्हाण यांचं. या ठिकाणी एक धाव. सुंदर असा फटका. या येत आहेत 4 धावा. पुढील चेंडू विजय माने यांचा सामना करतील अभि दायगुडे. कुठेतरी अभिची विकेट मिळवावी लागेल असे P11 संघाला. सुंदर असा चेंडू. संघाची धावसंख्या झालेली आहे 41. चेंडू विजय माने यांचा सामना करतील अभि दायगुडे. सुंदर असा फटका मारलेला आहे. चौकार मिसफील्ड पाहायला मिळते आपल्याला. षटकाची होती समाप्ती. बारा चेंडू आणि 24 धावांची गरज. संघाची धावसंख्या 45. 12 चेंडू आणि 24 धावा. कुठेतरी मिसफिल्डिंग आपल्याला रोखावी लागेल RCB 11 संघ. चला कोणतीही टीम मीटिंग नकोय. 12 चेंडू आणि 24 धावा. 12चा रिक्वायर्ड रन रेट श्रीराम वॉरियर संघासाठी.
स्वतः असी बॉलिंग ट्रॅकवरती आणि सुंदर असा फटका या ठिकाणी पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे पार. हा येतोय चौकार. 11 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज श्रीराम वॉरियर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पुढील होणारा सामना टायगर 11 वर्सेस थंडरबर्ड. पहिल्या चेंडूवरती यांना लावलेला आहे सौरभ बोडरे यांनी चौकार. पुढील चेंडू असिफ यांचा सामना करतील सौरभ बोडरे. सुंदर असा चेंडू एज परंतु गॅदर करू शकलेले नाहीत प्रवीण डॉक्टर. सौरभ बोडरे यांना मिळतंय जीवनदान. या ठिकाणी येते एक धाव. 10 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. दहा चेंडू 19 धावा. अजूनही आसिफ 11 संघाला मॅच मध्ये चान्स आहे. अभि दायगुडे यांची विकेट मिळवावी लागेल. सुंदर असा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. एक डॉट चेंडू आपल्यावरती प्रेशर क्रिएट करेल श्रीराम वॉरियर संघ. 9 चेंडू 19 धावांची गरज. 9 चेंडूंमध्ये 19 धावा. सुंदर अशी बॉलिंग. अतिरिक्त अशी धाव वाईडच्या स्वरूपात येते. नऊ चेंडूंमध्ये 18 धावा श्रीराम वॉरियर संघाला जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू आणि खूपच लांब असा षटकार अभि दायगुडे यांच्या बॅटमधून. फुल टॉस चेंडू या टाइमला खूपच धोकादायक असतील आसिफ 11 संघ. 8 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि 12 धावा. आठ चेंडू 12 धावा. आसिफ टू अभि. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय षटकार. 7 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. लागोपाठचे 2 षटकार. एक फुल टॉस आणि एक स्लॉट मध्ये चेंडू. अभि वैयक्तिक 17 चेंडू आणि 45 धावसंख्येवरती खेळत आहेत. एक षटकार मारावा लागेल आपलं वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्यासाठी अभि यांना. 17 चेंडू आणि 45 नॉट आउट. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ओपनिंगला आले होते आणि बहुतेक मॅच जिंकूनच बाहेर जात असणार. पुन्हा एकदा मारलेला फटका. या ठिकाणी पाहूया किती धावा मिळत आहेत. या ठिकाणी फक्त एकच धाव. षटकाची समाप्ती. सहा चेंडूंमध्ये 5 धावा. अभि दायगुडे यांचे वैयक्तिक 46 धावा 18 चेंडूंमध्ये. एक चौकार मारावा लागेल आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. 6 चेंडू 5 धावा.
6 चेंडू 5 धावा. डॉक्टर प्रवीण दायगुडे संघासाठी शेवटचे ओव्हर टाकताना सामना करतील अभि दायगुडे. सुंदर असा चेंडू, काही समजू शकलेले नाहीत. 5 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. वैयक्तिक 46 धावसंख्येवरती खेळत आहेत अभि दायगुडे. एक चौकार मारावा लागेल, संघाची धावसंख्या इक्वल होईल आणि स्वतःचे अर्धशतक होईल. पाच चेंडू 5 धावा. डॉक्टर प्रवीण दायगुडे बॉलिंग ट्रॅकवरती. सुंदर असा फटका, बॉल जातोय सीमारेषे पार आणि अभि दायगुडे यांची होती या ठिकाणी अर्धशतक. 20 चेंडूंमध्ये 52 धावा. वैयक्तिक अभि दायगुडे. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. ओपनर आले होते आणि शेवटचा फटका देखील त्यांच्याच बॅटमधून निघताना आपल्याला पाहायला मिळाला. अभि दायगुडे आपलं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी पॅव्हलियन मध्ये यायचंय. यानंतर होणारा सामना टायगर 11 वर्सेस थंडरबर्ड.